नमस्कार फ्रेंड्स. यमुनेच्या काठावर ज्या वृक्षाच्या फांदीवर बसून प्रभू श्रीकृष्णाने आपली मधुर बासरी वाजवली आणि गोपिकांसोबत रासलीला रचली, तो पवित्र वृक्ष म्हणजेच कदंब. आपल्याला माहीत आहे का की श्रीकृष्णाचे हे अत्यंत लाडके आणि सुगंधी फूल केवळ पूजेसाठी नाही, तर ते खाल्ले देखील जाते आणि त्याचे आपल्या आरोग्यासाठी थक्क करणारे फायदे आहेत. फ्रेंड्स, आजच्या रानवाराच्या या व्हिडिओमध्ये आपण या भक्तिमय फुलाचे प्रकार, ते खाण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे तोटे, त्याचबरोबर त्याची एक छोटीशी चटपटीत रेसिपी असं सर्व काही पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विज्ञानाच्या भाषेत याला निओला मार्किया कदंबा असे म्हणतात. गंमत म्हणजे या झाडाला पावसाचा दूत असेही म्हणतात, कारण पहिल्या पावसाची चाहूल लागतात हे झाड एका रात्रीत हजारो फुलांनी बहरून जाते. या झाडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य काय आहे माहिती का? याचे फूल आणि फळ हे एकच असते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात याला लहान चेंडूच्या आकाराचे सोनेरी पिवळ्या रंगाचे सुगंधी बहर येतात, जे पुढे जाऊन थोडे आंबट गोड फळं बनतात. भारतात याचे प्रामुख्याने 2 प्रकार आढळतात. एक म्हणजे राजकदम. हा सर्वात सामान्य आणि श्रीकृष्णाशी जोडला गेलेला मुख्य प्रकार आहे. या प्रकारची फुले आकाराने मोठी, उठावदार, सोनेरी, पिवळी किंवा केशरी असतात आणि झाडाची पाने देखील खूप मोठी व चमकदार असतात. औषधी वापरासाठी आणि खाण्यासाठी याच प्रकाराचा वापर केला जातो. धुलीकदम. या प्रकारची फुले राजकदंबाच्या तुलनेत आकाराने खूप लहान आणि फिकट पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात. याच्या फुलांचा बहर लहान चेंडूसारखा दिसतो आणि पापुद्रे जास्त नाजूक असतात. फ्रेंड्स, अनेकांना प्रश्न पडतो की हे फूल आपण खाऊ शकतो का? तर येस, हे फूल आणि फळ 100% खाण्यायोग्य आहे. हे पूर्ण पिकल्यावर चवीला थोडे आंबट, गोड आणि सुगंधी लागते. ग्रामीण भागात मुले हे झाडावरून तोडून थेट आवडीने हे फळ खातात. तसेच पारंपरिक पाककृतींमध्ये कदम फळाचा वापर चविष्ट जाम, जेली, लोणचे आणि गोड चटणी बनवण्यासाठी देखील केला जातो. काही भागात याच्या फुलांचा रस काढून तो मिष्टान्नांमध्ये नैसर्गिक फ्लेवर म्हणून देखील वापरतात. चला, या फळाचे आपण काही आरोग्यदायी आणि वैज्ञानिक फायदे जाणून घेऊया. यकृतासाठी वरदान. कदम वृक्षाची पाने आणि फुलांचा रस यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी उत्तम मानला जातो. डायबेटीस नियंत्रण. आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे की कदंब फळ आणि त्याच्या अर्कामध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे उत्तम गुणधर्म आहेत. पचनक्रिया आणि ताकद. हे फळ शरीराला झटपट ऊर्जा देते. आयुर्वेदानुसार याच्या फुलांचा काढा घेतल्याने जुलाब किंवा पोटाचे विकार बरे होतात. नॅचरल पेन किलर. याच्या पानात आणि फुलात अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतात, ज्यामुळे अंगावरील सूज आणि सांधेदुखी देखील कमी होते. अँटी कॅन्सर गुणधर्म. आधुनिक वैज्ञानिक संशोधनानुसार कदंब वृक्षाच्या पानांमध्ये आणि फळांमध्ये शरीरातील पेशींचे नुकसान रोखणारे आणि ट्यूमर किंवा कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखणारे महत्त्वाचे घटक आढळलेले आहेत. दातांचे आरोग्य. याच्या पानाच्या काढ्याने गुळणा केल्यास दातांचे दुखणे आणि हिरड्यांमधून रक्त येणे पूर्णपणे बंद होते. आता पाहूया की याचा घरगुती वापर आपण कशा प्रकारे करू शकतो. कदंबाच्या पानांचा आणि फुलांचा काढा. कदंबाची 2 ते 3 ताजी पाने किंवा फुलांच्या पाकळ्या 1 ग्लास पाण्यात उकळून त्याचा काढा बनवून प्यायल्याने रक्तातील साखर आणि यकृताची सूज कमी होते. फ्रेंड्स, कदंबाचे फळ चवीला आंबट तुरट असते, त्यामुळे ग्रामीण भागात त्याची झटपट चटणी किंवा लोणचे बनवले जाते. हे फळ पूर्ण पिकल्यावर आपण त्याची एक अप्रतिम अशी खारी गोड चटणी बनवू शकतो. सर्वात आधी कदम फळ स्वच्छ धुवून घ्या. त्याचे छोटे तुकडे करून आतील कडक भाग काढून टाका.
आता मिक्सरच्या भांड्यात कदंब फळाचे तुकडे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, थोडं जिरं आणि चवीनुसार मीठ आणि गूळ घाला. गूळ घातल्यामुळे याचा तुरटपणा कमी होतो आणि आंबट, गोड, तिखट अशी अप्रतिम चवीची चटणी तयार होते. ही चटणी जेवणाची चव दुपटीने वाढवते आणि पचनासाठी खूप हलकी असते. फ्रेंड्स, हे फळ पारंपरिक पद्धतीने खाल्ले तर जातेच, पण या फुलाचा सुवास इतका अप्रतिम असतो की यापासून बाजारात कदंब अत्तर देखील बनवले जाते. जुन्या काळात राजा महाराजे हे अत्तर आवडीने वापरायचे. फ्रेंड्स, निसर्गाची ही भेट जितकी पवित्र आहे ना, तितकीच ती वापरताना काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागतेच. अपचन किंवा बद्धकोष्ठता. कदंबाचे फळ पचनाला थोडे जड असते, त्यामुळे जास्त प्रमाणात कच्चे खाल्ल्यास पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. कच्ची किंवा अस्वच्छ फुले. पावसाळ्यात या फुलांवर लहान कीटक असण्याची शक्यता असते, त्यामुळे झाडावरून काढलेले फूल नीट स्वच्छ धुवून कीड तपासूनच वापरावे. गर्भवती महिला. औषधी स्वरूपात याचा वापर करायचा असल्यास गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. आजकालच्या धावपळीच्या युगात आपल्याला हे सगळं घरी करणं शक्य नसलं तरी आयुर्वेदिक दुकानात किंवा ऑनलाईन बाजारात कदंबाच्या सुक्या पानांची आणि सालींची रेडीमेड पावडर औषध म्हणून सहज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कदंब फुलांचा मनमोहक सुवास आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी बाजारात चंदनाच्या बेसवर तयार केलेले शुद्ध कदंब अत्तर किंवा सुगंधी तेल देखील आपल्याला सहज उपलब्ध होते. या सर्वांची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेव्हा हे तुम्ही नक्की चेक करा. सो फ्रेंड्स, भगवान श्रीकृष्णाच्या आठवणी जागवणारा आणि आरोग्याचा खजिना असणारा हा कदंब वृक्ष तुम्ही कधी पाहिला आहे का? किंवा लहानपणी याचे फळ खाल्ले आहेत का? मला कमेंट करून नक्की सांगा. याची एखादी रेसिपी तुम्ही वेगळी काही ट्राय केली असेल तर तीही सांगायला विसरू नका. ही माहिती आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी रानवाराला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत निसर्गाशी नातं जोडा, सुदृढ रहा. धन्यवाद फ्रेंड्स.